नमस्कार, पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात 5 अगदी सोप्या पद्धती वापरून दगडी खलबत्ता स्वच्छ कसा करायचा, ज्यामुळे यातली पूर्णपणे खरखर निघून जाईल आणि त्यामुळे खलबत्ता वापरण्यायोग्य बनेल। एकतर हा दगडापासून बनल्यामुळे यामध्ये माती धूळ तर असतेच, शिवाय अगदी बारीक बारीक खरखर सुद्धा असते आणि ही खरखर काढून टाकणं खूप महत्त्वाचं आहे। नवीन आणलेला दगडी खलबत्ता फक्त घासून स्वच्छ करून न वापरता या 5 पद्धती नक्कीच वापरायला पाहिजेत, ज्यामुळे यातली सगळी खरखर निघून जाईल। तर चला तर मग या 5 पद्धती काय आहेत ते पाहूयात। तर हे पहा, या खलबत्त्यावरती किती प्रमाणात धूळ आहे, माती आहे। हातावरती घेतल्यानंतर सुद्धा बारीक बारीक खरखर याची जाणवते। आता हा खलबत्ता घासून स्वच्छ धुवून घेतला तरी सुद्धा 100% यातली माती आणि खरखर जात नाही। तर आता हे पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी याची पहिली स्टेप पाहूयात। तर त्यासाठी एका खोल आणि पसरट भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला खलबत्ता 4 ते 5 मिनिटे भिजत ठेवायचे, म्हणजे पाणी थोडंसं मुरलं जातं आणि वरवरची जी धूळ आहे ती निघून जाते। 4 ते 5 मिनिटानंतर याला पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं। तर हे पहा, जी वरवरची कोरडी धूळ आहे ती निघालेली आहे, हे पाणी टाकून द्यायचं। भांड्यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घेतलेलं आहे। आता अशा पद्धतीची जी तारेची घासणी असते त्याने आपल्याला हा खलबत्ता घासून घ्यायचा आहे। तर बाकीची कुठलीही घासणी न वापरता तारेचीच घासणी वापरायची, म्हणजे याची जी चिकटून राहिलेली किंवा वरवरची जी बारीक बारीक खरखर आहे ती निघायला सुरुवात होते। तर हे पहा, पहिल्या स्टेपमध्ये 5 मिनिटे आपण खलबत्त्याला भिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे पाणी थोडंसं मुरलेलं आहे आणि त्यामुळे जी बारीक बारीक खरखर असते ती निघून जायला खूप मदत होते। तर महत्त्वाचं म्हणजे याला आतून अगदी व्यवस्थित आपल्याला घासणीने घासून घ्यायचंय, कारण आतमधली खरखर पूर्णपणे निघून जाणं खूप महत्त्वाचं आहे। तर 4 ते 5 मिनिटे आतून याला व्यवस्थित घासून घेतलं, त्यानंतर बाहेरून सुद्धा 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित घासून घेतलं। तर हे पहा, पाण्याचा रंग तुम्ही पाहू शकता, यातली बऱ्याच प्रमाणात धूळ आणि खरखर निघून गेलेली आहे। याच पद्धतीने बत्ता सुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनिटे अगदी सगळ्या साईडनी घासून घ्यायचंय। तर हे दोन्हीही व्यवस्थित आता घासून झालेलं आहे। आता हे पाणी टाकून द्यायचं आणि 2 ते 3 वेळा पुन्हा खलबत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। तर हे पहा, फक्त घासणीने याला घासून घेतलेलं आहे, याला अजून साबण वगैरे काहीच लावलेलं नाही। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एखाद्या कापडावरती याला सुकत ठेवायचं। तर हा खलबत्ता सुकण्यासाठी फक्त 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो। खलबत्ता पूर्णपणे सुकलेला आहे। आता दुसरी स्टेप पाहूयात। तर त्यासाठी यामध्ये 1 ते 2 चमचे साखर घेतली। आता बत्त्याच्या साहाय्याने साखर आपल्याला कुटून घ्यायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी क्रश करून घ्यायची, म्हणजे याच्या आतमध्ये जी खरखर शिल्लक असेल ती सुद्धा निघून जाते। तर हे पहा, अशा पद्धतीने बत्ता गोल गोल फिरवतच साखर आपल्याला वाटून घ्यायची। यामुळे याचा जो तळाचा भाग आहे तो पूर्णपणे स्वच्छ होण्यास किंवा खरखर निघून जाण्यास खूप मदत होते। तर हे पहा, इथे दाखवल्याप्रमाणे बत्ता आपल्याला 2 ते 3 मिनिटे गोल गोल फिरवत राहायचे, म्हणजे याच्या कडा सुद्धा अगदी व्यवस्थित स्वच्छ होण्यास खूप मदत होते। तर हे पहा, एकूण 4 ते 5 मिनिटे साखर वाटून घेतली। साखर बारीक झालेली आहे, याचा रंग तुम्ही पहा, राखाडी दिसत आहे, म्हणजे यामध्ये अजूनही बारीक बारीक खरखर आहे आणि ती अजूनही निघत आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आतमधून सुद्धा कडेकडेने बत्ता अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा। तर सगळ्या साईडनी ही साखरेची पावडर बत्त्याच्या साईडने फिरवून घेतली। आता याच्या तळाची तरी खरखर थोड्या प्रमाणात निघालेली आहे, पण अशा पद्धतीने कडेकडेने सुद्धा हा बत्ता अशा पद्धतीने फिरवून घेतल्यामुळे जी थोडीशी साईडला धूळ असते ती सुद्धा निघून जाते। आता पुन्हा खलबत्ता 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा। तर हे पहा, दुसऱ्या स्टेपमुळे खलबत्ता आता बऱ्यापैकी स्मूथ व्हायला सुरुवात झालेली आहे। खरखर आणि धूळ सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत। तर हे पहा, आतमधून सुद्धा तुम्ही पाहू शकता, खलबत्ता स्मूथ व्हायला सुरुवात झालेली आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा याला 4 ते 5 मिनिटे कापडावरती ठेवून दिला। पूर्णपणे सुकल्यानंतर आता तिसरी स्टेप पाहूयात। तर त्यासाठी 1 तास अगोदर 1 चमचा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। तर हे भिजलेले तांदूळ पाण्यासहित खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे। आता तांदूळ थोडेसे भिजलेले आहेत, त्यामुळे पटकन हे बारीक होतात आणि खलबत्त्यामध्ये याची पेस्ट सुद्धा पटकन बनते। तर साखरेची पावडर कशी बनवून घेतली त्याच पद्धतीने बत्ता आपल्याला 4 ते 5 मिनिटे असाच फिरवत राहायचंय। तर हे पहा, तांदूळ लगेचच बारीक झालेले आहेत। हे पहा, अगदी बारीक अशी पेस्ट करायची नाही, थोडंसं रवाळच ठेवायचं। आता ही जी तांदळाची पेस्ट बनलेली आहे ती आपल्याला हातानेच खलबत्त्याला चोळून घ्यायची। तर हे पहा, अशा पद्धतीने आतून बाहेरून सगळीकडून ही पेस्ट खलबत्त्याला लावून घेतली। आता बत्त्याच्या साहाय्याने ही पेस्ट आपल्याला घासून घ्यायची। तर हे पहा, अशा पद्धतीने खल आणि बत्ता दोन्हीही गोष्टी स्वच्छ होतात। साखरेची पावडर जशी आतून व्यवस्थित घासून घेतली त्याच पद्धतीने ही पेस्ट सुद्धा घासून घ्यायची। यामुळे राहिलेली खरखर तर निघून जाते, शिवाय खलबत्ता स्मूथ व्हायला खूप मदत होते।
तर हे पहा, आतून बाहेरून ही पेस्ट सगळीकडून व्यवस्थित चोळून घेतलेली आहे. आता पुन्हा याला 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि सुकवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता याची खरखर बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. आता आपण याची चौथी स्टेप पाहूयात. तर त्यासाठी सुक्या खोबऱ्याचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे. गॅसच्या फ्लेमवरती याचा पूर्णपणे रंग बदलेपर्यंत, काळा पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, चिमट्याच्या साह्याने हे सुकं खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. या खोबऱ्याला उष्णता दिल्यामुळे यातलं तेल सुद्धा रिलीज होतं. आता हे गरम गरम खोबरं या खलबत्त्यामध्ये काढून घेतलं. यावरती 1 चमचा मीठ घेऊन हे ठेचून घ्यायचंय. याची सुद्धा आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची. सुकं खोबरं पूर्णपणे भाजलेलं आहे, जळालेलं आहे, त्यामुळे याची पावडर बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 2च मिनिटात बारीक पावडर बनते. तर हे पहा, याला ठेचून घेतल्यामुळे यातलं तेल सुद्धा रिलीज झालेलं आहे. आता या सुटलेल्या तेलामुळेच आपल्या खलबत्त्याला रंग सुद्धा खूप छान येणार आहे. खोबऱ्याची ही वाटून घेतलेली जी पावडर आहे ती सुद्धा खलबत्त्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तर जशी साखरेची पावडर आणि तांदळाची पेस्ट आतून बाहेरून सगळीकडून लावून घेतली, त्याच पद्धतीने हे सुद्धा लावून घ्यायचं. या स्टेपमुळे खलबत्त्याला जी उरलेली बारीक खरखर असते ती सुद्धा पूर्णपणे निघून जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेल यामधून रिलीज झाल्यामुळे खलबत्ता सुद्धा काळपट रंगाचा दिसतो, पांढरा पांढरा असा दिसत नाही. त्यामुळे माती, धूळ, खरखर सुद्धा पूर्णपणे निघून जाते आणि खलबत्ता दिसायला सुद्धा चांगला दिसतो. तर हे पहा, हे सगळीकडून लावून घेतल्यानंतर पुन्हा 2 वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि आता याचा रंग तुम्ही पाहू शकता. मस्त रंग आलेला आहे. खलबत्ता आपला मस्त स्मूथ बनलेला आहे. अजिबात खरखर, माती, धूळ शिल्लक राहिलेली नाही. आता याची शेवटची स्टेप पाहूयात. तर त्यासाठी 1 ते 2 चमचे यामध्ये तेल घेतलं. तेल कोणतंही वापरू शकता. अर्धा चमचा हळद घेतली. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हळद आणि हे तेलाचं मिश्रण आहे ते सगळ्या खलबत्त्याला सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं. ही स्टेप करून घेतानाच तुम्हाला खलबत्त्यामध्ये खूप फरक जाणवेल. अगदी स्मूथ आणि गुळगुळीत असा हा खलबत्ता बनलेला आहे. हाताला कुठेही धूळ किंवा खरखर अजिबात जाणवत नाही. आता लगेच हा खलबत्ता स्वच्छ घासून धुवून न वापरता हे असंच आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचंय. यामुळे या खलबत्त्यामध्ये थोडंसं तेल मुरलं जातं. तर 1 रात्र याला असंच ठेवून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे तुम्ही पाहू शकता. तर हे पहा, याला अजून धुवून घेतलेलं नाही. तुम्ही पाहू शकता याला लावून घेतलेलं तेल मुरलेलं आहे. याचा रंग तुम्ही पहा, पाहिजे तसा काळपट आलेला आहे. आता याला पुन्हा तारेच्या घासणीने, साबणाने व्यवस्थित घासून घ्यायचंय. तर आतून बाहेरून सगळीकडून खल आणि बत्ता दोन्हीही व्यवस्थित घासून घेतले. 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपला खलबत्ता वापरण्यासाठी तयार आहे. याच्या आतमधून हात फिरवल्यानंतरच आपल्याला समजतं हा अगदी परफेक्ट बनलेला आहे. आता हा खलबत्ता स्वच्छ कापडाने पुसून लगेचच वापरायला घेऊ शकता. तर दगडी खलबत्ता वापरण्या अगोदर या 5 स्टेप्स नक्की करून घ्या.